आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रात अदानींचा एजंट मुख्यमंत्रीपदी, ठाकरे गटाची खोचक टीका, मोदी शहांचाही केला उल्लेख। हिडेनबर्ग रिसर्चच्या अहवालावरून गौतम अदानी व त्यांच्या अदानी उद्योग समूह अडचणीत आला होता। समभागांच्या विक्रीमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप हिडेनबर्गनं ठेवला होता। मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची विशेष तपास यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी फेटाळून लावली। त्यामुळे अदानींबाबत सेबीकडूनच योग्य तो तपास होणार असं न्यायालयाने स्पष्ट केलं। या पार्श्वभूमीवर एकीकडे अदानींचा सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली असताना दुसरीकडे विरोधकांनी त्यावर मोदी सरकारला व भाजपला लक्ष्य केलं आहे। ठाकरे गटाने या संदर्भात टीका करताना राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे। अदानींच्या बाबतीत अलीकडे सत्याचा विजय होतो व इतरांच्या बाबतीत सत्य भूमिगत होते, हे असं का व्हावे? देशातील सार्वजनिक उपक्रम, जंगले जमिनी अदानी यांना देण्यात आल्या। इलेक्शन कमिशन, केंद्रीय तपास यंत्रणेचेही एक प्रकारे खासगीकरण झाल्याने मोदी शहा ज्यांच्याकडे बोट दाखवतील त्यांना अपराधी ठरवून तुरुंगात डांबले जाते। पण अदानी यांच्या बाबतीत व्यवहारांचा इतका गदारोळ उठूनही सर्व यंत्रणा डोळेझाक करून बसल्या, असा आरोप सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे। अदानींवर आरोप होतात तेव्हा भाजपचा जीव कसाविसा होतो, यामागचे अर्थकारण लपून राहिलेले नाही। महाराष्ट्रात ज्यांच्या विरुद्ध ईडी, इन्कम टॅक्सचा चौकशांचा फेरा सुरू होता ते भाजपात जाताच तो चौकशीचा फेरा थांबला आहे। अदानी हेच भाजप असल्याने त्यांच्या विरुद्ध चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला।